नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शन ए अजिम प्रेमजी. तर अजिम प्रेमजी यांना नुकतेच ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजिम प्रेमजी यांना नुकतीच ISB रिसर्च कॅटलिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा हा जो पुरस्कार आहे तो इंडियन स्कूल ऑफ बिझनेस म्हणजेच ISB द्वारे दिला जातो. भारताच्या संशोधन व ज्ञान परिसंस्थेच्या विकासासाठी आणि प्रमाण आधारित संशोधन संस्कृती मजबूत करण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, नुकतीच भारताने कोणत्या संघाला हरवून पहिला अंध महिला T20 विश्वचषक जिंकला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए नेपाळ. तर भारताने नेपाळ या देशाला हरवून भारताने पहिला महिला अंध T20 विश्वचषक जिंकलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न ठरतो हा. बघा लक्षात ठेवा प्रश्न. ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस इंडेक्स 2025 हा नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी नॉर्दर्न पॅसिफिक. तर नॉर्दर्न पॅसिफिक या क्षेत्रामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस इंडेक्स 2025 हा नौदल सराव आयोजित केला होता. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. बघा भारतातील पहिल्या AI उद्योग संघटनेचे नाव काय आहे? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी छोटासा असेल, पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्कार टाकला होता? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी अमेरिका. अमेरिका या देशाने G20 झाली होती 2025ची म्हणजेच यावर्षीची. तर त्यावरती अमेरिका या देशाने कोणताही सहभाग घेतला नव्हता, म्हणजेच त्याने बहिष्कार टाकला होता. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न ठरतो हा. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी जावेद अशरफ. जावेद अशरफ यांची नुकतीच इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. बघा IBSF जागतिक स्नूकर अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच अनुपमा रामचंद्रन. ओके, अनुपमा रामचंद्रन यांनी IBPS जागतिक स्नूकर अजिंक्यपद जिंकणारी या पहिल्या महिला बनलेल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न ठरतो. प्रश्न बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. या विजयामुळे भारताच्या महिला स्नूकरसाठी हा एक मोठा टप्पा मानला जातो, कारण आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय महिलेला हा जागतिक अजिंक्यपद मिळाले नव्हते. ओके, तर IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, नुकताच फिना चक्रीवादळाचा प्रामुख्याने कोणत्या देशावरती परिणाम झाला आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया या देशावरती फिना या चक्रीवादळाचा प्रामुख्याने परिणाम झालेला होता. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. बघा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये हरियाणा पॅव्हेलियनचे उद्घाटन कोणी केले होते?
तर याचं उत्तर असणार आहे अमित शहा. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे अमित शहा यांनी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये हरियाणा पॅव्हेलियनचे उद्घाटन केलेले होते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सागर कवच ही एक्झरसाइज कोणी आयोजित केली आहे? याचं उत्तर असणार आहे भारतीय तटरक्षक दल. ओके, तर भारतीय तटरक्षक दलाने म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डने हे सागरी कवच ही एक्झरसाइज आयोजित केली होती. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न ठरतो, लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.